आवाज ऐसी दो कि सोए हुए को होश आ जाए और तालियां ऐसी बजाओ कि आगे वाले सामने वाले के जोश आ जाए। लग्न सोहळा मांगल्याचा, दोन जीवांच्या मिलनाचा, येणाऱ्या सुख दुःखातून सुखी संसार मांडण्याचा। लग्न म्हणजे रेशीम गाठ, दोन जीव एकत्र करण्याची, स्वप्नमणी सजलेली लग्न बंधनात बांधण्याची। लग्न म्हणजे सहजीवन, बंधन प्रेमाचे, जीवलगाला खूप खूप सुख बघण्याचे। लग्न दोन कुटुंबांना आणते एकत्र, साजरा करतो समाज मान्य एक सर्वत्र। लग्न म्हणजे दोन जीव बांधले सप्तपदीने, सुरुवात होते संसाराची मधुर सहजीवनाने। लग्न सोहळा या मंचावर करण्यासाठी आपल्या वाडीतील टीव्ही स्टार येत आहे, स्वागत करूया चित्तरंजन लांबे याचे। अरे वा 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 वा, अखेर ज्या गोष्टीची इतक्या आतुरतेने मी वाट पाहत होते ती गोष्ट झाली। आज माझी बायको एवढी खुश। अरे काय झालं की काय ना, मंजिरीच्या बहिणीचं लग्न ठरलं की काय? हे काय ग, तुझ्या बहिणीचं लग्न ठरलं की काय? चला, शेवटी तुझ्या बहिणीच्या गळाला मासा अडकलाच म्हणायचा। हे पण काय बोला, बऱ्याच वर्षांनी हुलकावणी दिली तिला। गप्पा बसाव, किती वर्षांनी ठरले बिचारीचं लग्न? हो ना, नाहीतर 1-2 वर्षात तिला कडक लावून जावं लागलं असतं नवऱ्या मुलांसमोर। बर चला, कधी आहे लग्न? या महिन्यात संकष्टीला। संकष्टीला तुझ्या बापानं वापरलं नाही म्हणजे संकष्टीला कसं जेवणाचा प्रश्नच मिटवून टाकला। कंजूस कुठला? कशाला कंजूस कशाला? दुसऱ्या दिवशी रिसेप्शन ठेवले ना, त्यावेळी व्हेज नॉनव्हेज सारं जेवण आहे आणि घरात एवढा मोठा जावई असतो ना, कंजूस कशाला? कोण करतो? अहो तुम्हीच काय? तर ते जाऊ दे, मी काय विचारते, तुम्ही काय गिफ्ट घेऊन देणार आहात तुमच्या सालीला? कमीत कमी 5,000च्या खाली घ्यायचं नाही। हा, सालीला हेच वेळ मिळालं लग्न करायला? अहो 38व्या वर्षात कोणी लग्न करतं का? तुम्हीच सांगा आता। काय म्हणला? नाही घेऊ गिफ्ट घेऊ। बरं, मला एक साडी हवी, ती फॅन्सी, आणि महत्वाचं म्हणजे माझा मेकअप किट संपलाय। शिवाय बाबांना, आईला, ताईला, जिजूला आणि हो सोन्यालाही कपडे घ्यावे लागतील। आता हा सोन्या कोण? अहो असं काय करता? सोन्या म्हणजे आपला मुलगा, विसरलात त्याला? अगं तुझ्याकडे लोकांची लिस्ट इतकी आहे की मी माझ्या मुलाला विसरून गेलो ग। नशीब मला नाही विसरलं, तेवढं माझं भाग्यच कुठे गेलं। बस काही कोणी करा। बरं मी काय म्हणते, मी काय मागेल ते द्या ना। अगं असं विचार नसतं वाटतं तरी नक्की ना? बरं, बाबांची इच्छा आहे की आपण लग्नातली एकतरी छोटीशी आर्थिक जबाबदारी उचलावी। आर्थिक? पण छोटीशीच? हो छोटीशीच जमेल आम्हाला। मी त्याने सरळ सांगून टाकलं, वधूवराकडचा जेवणाचा सारा खर्च आम्ही करू। अरे काय बोलते तू? अहो एवढं तर करावंच लागणार ना, नाही ते काय त्या मंडपातल्या 2 किलींच्या द्वाराचा खर्च करणार का? अहो मोठे जावई आहे तुम्ही ते घरचे। वा, मग इतर वेळी काय नाही आठवत? आता मला वाटेल ते दे आणि लगेच। अगं रागवू नकोस, बरं तुझ्यासाठी करतो। बस तू बसच्या खर्चाबद्दल पण बाबा म्हणत होते, पण मी त्यांना सरळ सांगून टाकलं, इतक्या साऱ्या मंडळींना बसने हॉल पर्यंत नेण्यापेक्षा मी ताई आणि जिजूचं हनीमूनचं तिकीट काढून देईन। प्लेनचं? काय प्लेनचं? अगं माझा पगार काय आणि तुझा खर्च काय? मी स्वतः कधी प्लेनने गेलो नाही आणि तू
स्वभावातच नाही तर कृतीत कुठून येणार? तुम्ही आपली कंजूस त्यांच्या गोष्टी करताय. ती बाबांची 20 वर्षांपूर्वीची जुनी लटा स्कूटर अजून टाकून देत नाही तुम्ही. मला वाटतं आपल्या लग्नाला सुद्धा 20 वर्ष झाले नाही. काय तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? आपल्याला प्लेनचं तिकीट देता येणार नाही. अरे आता काय करू मी? जाऊ दे, माझा मेनीचा सुद्धा फुकट गेला तर. पण वधूवराकडील मंडळींना ज्या काही साडी द्यायच्या आहेत ते मी स्वतःच्याच खर्चाने देणार. अगं पण तू नाही, नको मला कोणाची मदत. अगं पण तू एवढे पैसे कसे मॅनेज करशील? करशील काय केले, त्यामुळेच तर आता आपण शॉपिंगला निघालोय. अगं पण एवढे 25-30 हजार रुपये? काळजी करू नका, प्रायव्हेट बँकेतून लोन घेतलंय मी तुमच्या नावावर 20,000चं. 1400 हप्ता फक्त महिन्याला. झालं म्हणजे आता 30चे 60 होणार. अगं अशा तुम्हाला विकून टाकशील ना, कुणी घ्यायला तर हवं ना. अगं सगळा खर्च मीच करणार तर तुझ्या घरातले काय करणार? लोकांचं स्वागत. अगं बाबा काही देणार आहेत की नाही? सगळ्यात मोठी गोष्ट तर तीच करणार आहेत. सगळ्यात मोठी कोणती ग? कन्यादान. अगं आर्थिक मदत काही करणार आहेत की नाही? आणि बाकी सगळ्या खर्च बाबाच करणार आहे. फक्त ताईच्या गळ्यातला जो नेकलेस आहे ना तो 2 दिवसांसाठी. नेकलेस? कोणता नेकलेस? ए बघ, मी बनवलेला नेकलेस मुळीच द्यायचा नाही. दिला, कालच दिला. तसं सांगायचं ना तुम्ही मला येऊन. कसं स्वप्नात येऊन? झालं म्हणजे आता तो 2 तोळ्यांचा महागडा नेकलेसही गेला. हो आणून दे ती परत. बाकी काही सगळ्या खर्च बाबाच करणार आहे. बरं आता हा सगळा बाजूला ठेवा, आपण शॉपिंगला निघूया. मी चहा आणते. अरे हो हो, सांगते सांगते म्हणते आणि राहूनच जाते, नाहीतर तुम्ही शोधत बसाल. आता काय नाही, ती तुमची 3 पैकी 2 क्रेडिट कार्ड आहेत ना, ती मी माझ्याकडे ठेवली. कसं आहे, लग्नासारखं कार्य आहे, कुठे काय लागेल ते सांगता येत नाही. हा पण बाकी सगळ्या खर्च बाबाच करणार आहे का? ओ नो. आपल्या समोर नृत्य करायला येत आहेत अर्णव काजवे. जोरदार टाळ्या स्वागत करूया अर्णव काजवे याचा. बदतमीज दिल. बदतमीजी एक बीमारी है, ऐसी बीमारी जो धीरे धीरे वक्त के साथ बुढ़ापे में बदल जाती है। मैं कहता हूं जब तक बुढ़ापा नहीं आता थोड़ी बदतमीजी कर लेते हैं। चिकनी चमेली देखी चिकना कमीना देखा चांदने चिटर होके चीट किया तो सारे तारे बोले गिली गिली रखा। तेरी बात ज्यादा बात है बुरी बात, थाली में कटोरा लेकर आलू भात मूरी भात। मेरे भी जो किसी ने रिपीट किया तो साला मैंने तेरे मुंह पे मारा मुक्का। भूत कोई चढ़ा है ठहर ना जाने ना, अब तो क्या बुरा क्या भला है फर्क पहचानना।
ससुराल ही क्या जहाँ सारी ना हो, और वो प्रोग्राम ही क्या जहाँ तारी ना हो। उत्सव कलेचा या रंगमंच आपलाच आहे। कोणीही कोणतीही कला सादर करण्याचे व्यासपीठ अशीच एक आगळेवेगळे रंगात सादर होत आहे। मी स्वागत करतो या वाडीतील एक सामाजिक कार्यकर्ते जगदीश तुकाराम लांबे यांचे। हॅलो, एक गाणं मी आपल्या समोर सादर करतोय एक लेडीजच्या आवाजामध्ये। आवडलं तर टाळ्या वाजवा। एका प्रेमा दिवानी एका दरसा
आवाज जरा तयार करून येऊ दे परत, मग वन्स मोर घेऊ. भरपूर कला आहेत आपल्या वाडीमध्ये आणि आपल्याला देखील कोणाला कला दाखवायची असेल म्हणजे आता नव्हे पुढच्या वेळेला. म्हणजे आता यांनी जसा पुरुष असून स्त्रीचा आवाज काढला तशी एखादी स्त्री देखील पुरुषांचा आवाज काढून गाणं गाऊ शकतात. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि आता फक्त 2 परफॉर्मन्स बाकी आहेत. त्यातले दोन्ही रॉकिंगच आहेत. आता कोळी डान्स आहे, त्याच्यानंतर रॉकिंग परफॉर्मन्स आहे आणि त्याच्यानंतर आपला जो कार्यक्रम आहे महत्वाचा कार्यक्रम प्रश्न मंजुषा अंताक्षरी या रंगमंच आपला तो कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे कुणी जाऊ नका. पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासात आपण हा सगळा कार्यक्रम आटोपणार आहोत. धन्यवाद. कोळी डान्ससाठी स्वागत करूया पूर्वा आदावडे आणि कुमारी पूर्वा दावडे आणि कुमारी प्रीती लांबे यांचं. जोरदार टाळ्या वाजवा.
एक क्वार्टर कमी पडते. दारू काही गोष्ट आहे मला अजून कळली नाही, कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला अजून चढली नाही. सर्व सुरळीत सुरू असताना लास्ट पॅक पाशी गाडी थांबते. दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी वेळ. पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणू विचारवंतांची गोलमेज परिषद भरते. रात्रीचा शब्द प्रत्येक जण सकाळच्या आतच विसरते. मी इतकाच घेणार असं प्रत्येकाचं ठरलेलं खोटं असतं. पॅक बनवणारा त्या दिवशी जग बनवणाऱ्यापेक्षा मोठा असतो. चुकून काहीतरी गंभीर विषयावर चर्चा चालतात सर्वजण मग त्यावर PhD केल्यासारखे बोलतात. आता तुम्हाला वाटत असेल आम्ही असं का म्हणतोय, तर रंगमंचाच्या मागे असं काही झालंय की तुम्हाला काय सांगतो. एक माणूस पिऊन आला, त्याच्या अंगात थकवा आहे, त्याच्या डोळ्यातून धुंदी दिसत आहे आणि हातात एक दारूची बाटली आहे. तो पहा येतच आहे. आता कोण आहे ते तुम्हीच पहा. अंगात थकवा डोळ्यावर धुंदी
खूप छान. कोणी सांगेल का त्या बाटलीत काय होतं? कोरा चहा होता, कोरा.